हे गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असाल. सो तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आज आहे डे 2 आणि आज येणार आहे पालखी आणि आत्ताच वाजल्यात 10:30. तर पालखी 12 वाजेपर्यंत येईल. सो त्याच्या अगोदर मला आंघोळ वगैरे करून रेडी वगैरे नाश्ता वगैरे करून बसायचं आहे की मग मी पालखी येईल तेव्हा रेडी व्हायची घाई नाही करावं म्हणून. सो आता मी ब्रश वगैरे केला. आता मला जायचं आहे नाश्ता करायला. तर मी नाश्त्यामध्ये खाणार आहे मॅगी. मग मी आता मॅगी बनवीन खाईन आणि मग त्यानंतर आंघोळ वगैरे करून चेंज होऊन तुम्हाला भेटेन. ओके. इथे अजिबात नेटवर्क नाही आहे पण एकदम शांतता पीसफुल माइंड सर्व आहे. बट बस नेटवर्क नाही आहे म्हणून तुम्ही जेव्हा मी कालचेच कपडे घातलेत. सो गाईज मी काल रात्रीच एंडिंगचा ब्लॉग घेतलेला आणि आता सकाळी स्टार्टिंगचा ब्लॉग घेते आहे. बघूया. माझी आजी नुसती घाई करते तर तिला हे लावायचे पताके लावायचे. तर ती आम्हाला 10 वेळा बोलते लावा 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 बट ती लागत नाही आहे. आता माझी मम्मीला बोलते. सो तुम्हाला मी दाखवीन नंतर माझं घर आणि माझ्या मम्मीचं घर आणि बाजूच्या जागी अँगल्स. पण आता मी जाते नाश्ता करायला. मला भूक लागली. बाय बाय. 1 hour later. सो आता मी आंघोळ वगैरे करून आलेले आहे आणि मी हा ड्रेस घातला आहे मस्त. आता आपण आधी मेकअप वगैरे करूया कारण की काय माहीत नाही. कारण की ते जे येतात ना पालखी वगैरे घेऊन समजून पालखीच्या अगोदर ती वरती आवाज येतोय. सो आय डोंट नो की ते कुठे आलेत आणि ह्यांनाही माहिती नाही की ते कुठे आलेत. का किती मस्त ना. दाखवते थांबा तुम्हाला मी थोडंसं ग्लिम्स दिसतं दाखवेन. ओके. सो गाईज मी आता फायनली रेडी झालेली आहे. तुम्ही मगाशी आउटफिट बघितला असेल. मी तुम्हाला एकदा पूर्ण आउटफिट नंतर दाखवीन. बट मी पूर्ण रेडी झालेली आहे. आता बायकांनी आता ड्रेस घातलेला आहे कारण की आता येतात ते खेळे. त्यानंतर थोडा एक तासानंतर पालखी येईल. सो आता ते जेव्हा येतील तेव्हा मी तुम्हाला दाखवीन की काय कसे नाचतात आणि कसं ते हे होतं. मी अगर काही चुकीचं बोलते सो आय एम सॉरी. बट आता ते येतील थोड्याने. मग अशी ते वरती होते. आता कुठे गेले का माहिती नाही. त्या साईडला कुठेतरी गेले मग तिकडनं इकडे येतील. तुम्हाला पण मी दाखवीन. आणि इथे जाम गरम होतं म्हणून मी जास्त मेकअप पण नाही केला. एकदम सटल मेकअप केला आहे. जाम गरम होते जाम गरम. रात्री एकदम मस्त वाटतं पण सकाळी खूप गरम होतं खूप गरम. सो आता बघा आता तिकडे कुठेतरी तिकडे पालखी आहे त्या साईडला दुसऱ्या पाखाडीत आहे. मग तिकडनं आधी आमच्याकडे खेळे येतील मग त्यानंतर 1 घंट्यानंतर पालखी येईल. सो तुम्हाला पण मी दाखवीन. ओके. मी तुम्हाला मगाशी बोललेली की मी माझ्या आजीचं घर आणि तिचं सराउंडिंग दाखवीन. म्हणजे माझ्या मम्मीचं माहेर असं तुम्हाला दाखवीन की कसं आहे बाजूला आणि काय नाही. हा आहे आमचं घर. एक घर तिकडे वर आहे तिकडे आणि मग तिकडनं असं खाली उतरायचं आणि मग इकडे यायचं आणि मग एक घर तिकडे येतं. तिकडे घर येतं ते बघा. आणि खूप असं आणि त्याच्या बाजूला शांत बघा ग्रीनरी आहे ग्रीनरी. एकदम मस्त वाटतं मस्त. बस फक्त नेटवर्कसाठी इथे गेटवर येऊन थोडं बसायला लागतं. ते पण एक कांडी नेटवर्क येतो ते पण मध्ये मध्ये जातो. पण आपण काय रील्स वगैरे बघू शकत नाही किंवा स्टोरी इंस्टाग्रामवर टाकू शकत नाही. सो फक्त अगर तुम्हाला काय डाउनलोड वगैरे करायचं किंवा काय करायचं असेल तर 2 मिनटाचं काम तर ते होऊ शकतं. बाकी काहीच होणार नाही. बाकी तुम्हाला इकडे डायरेक्ट गावात म्हणजे मार्केटमध्ये जायला लागेल तर तुम्हाला नेटवर्क येईल. सो आता थांबूया. आता ते वाटते कुठेतरी वरतीच आहेत. वरतून मग ते आमच्या इथे येतील. तर आपण बघूया कसं होतं आणि कसं नाही. बाकी आता सगळे आता थोडं रेडी होत आहेत. मी आधीच रेडी होऊन बसलेली आहे की मला व्लॉग करायचं तर मला जास्त वेळ लागेल. सो मी बोलले चलो की मीच लवकर रेडी होते म्हणजे नंतर मला परत धाव करायला नको की बाबा हे आले आता मला रेडी पण व्हायचं हे व्हायचं म्हणून मी आधीच रेडी होऊन मोकळी झाली. सो आता मी फ्री. आता मी रील्स वगैरे काय पण काढू शकते. ओके. थांबूया आपण. तुम्हाला पण मी दाखवेन जेव्हा ते येतील ते. ओके. बाय बाय. A few moments later.
आताच त्यांचं झालेलं आहे, आता त्यांना देतो आम्ही सरबत. आता पण त्यांना सरबत वगैरे देऊया. आता ते बसल्यात बाहेर, तुम्हाला दाखवते आमच्या इकडचे खेळे कसे असतात, म्हणजे माझ्या मम्मीच्या इकडचे खेळे कसे असतात तुम्हाला मी दाखवते. ओके, तर लाईट येत नाही. सो आता ते खेळ वगैरे गेलेले आहेत. आता आम्ही पालखीची वाट बघतोय. पालखी कधी येईल काय माहिती नाही. म्हणजे केस फुटत चालले. मी एवढूसा क्लिप लावलाय ना, म्हणून ते केस राहत नाहीयेत चांगल्यापैकी. आणि एवढं गरम होतंय. आणि आमच्या बायकांना अजून साड्या घालायच्यात. माझ्या आईने साडी ऑलरेडी घातलेली आहे. माझ्या आईने साडी घातलेली आहे, फक्त 3 बायकांच्या साड्या ओके. माझा मेकअप मस्त वाटत. आज मी फाउंडेशन लावला होता, तुम्ही छान छान इथे मस्त स्किन ग्लो करते. तर तुम्हाला दाखवते आमच्या बायका. अजून या तिघींना साडी आणि मेकअप करणं बाकी आहे. पालखीचा आवाज वरती येतोय. पालखी कधीही येऊ शकते. आणि अगर या लोकांनी साडी नाही घातलेली असेल सोबत भरपूर लेट होईल. सो लेट्स होप हे लोक रेडी होऊ लवकर. हाय हाय गाईज. बोल. Just then. फायनली आमची पालखी आलेली आहे. ते फायनली आलेली आहे. हा, पाया पड. झालं आता. धीती सारखं नाही. सगळ्यांना पाया पडायचं. फायनली माझा पाया पडून झालेला आहे. आता बाकीच्यांची ओट्या भरण्याचे बाकी आहेत. आणि मला बघा अशी इथे पण चिपकलेले पण ते पडले पाया पडताना जाम करत. आता त्याला थोडं नाचव पाया वगैरे पडून ओटी वगैरे भरून त्यानंतर मग थोडं नाचवतील ती पालखीला. आणि मग त्यानंतर जातील. बट होप आपण तुम्हाला दाखवते ते कसे नाचतात. तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बघाल ते कसे नाचतात. तर ते आमच्या घरच्या बाहेर आहे. त्यांनी मी फोटो आणि व्हिडिओ काढलेले आहेत जे मला काढायचे होते. तर बघूया अजून. बाबू बाजूला.
पालखी आमच्याकडनं निघून गेलेली आहे. आता सगळ्यांच्या सगळ्या घरात जाईल, पाया वगैरे पडेल आणि मग ती जाईल देवळा जिथे काल आम्ही लोक होतो ती 6 वाजता जाईल संध्याकाळी. मस्त एकदम चांगलं दर्शन वगैरे झालं, माझा व्हिडिओसुद्धा निघाला आणि आता ते गेले. सो आता आपण जेव्या वगैरे मग थोड्या वेळाने भेटते मी. बाय बाय. इथे बघ पण हे तू हनुमानजी 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 आमचा घरचा पिंक हनुमान मेकअप. माझा मेकअप वेस्ट करणारी सगळ्यात मोठी हक्कदार आहे. शी शी घाणेरडी. 2 hours later. सगळं येत आहे. आम्ही 2 गेम एकत्र एका टायमाला खेळतोय. आता आम्ही चाललो नदीवर पोहायला. पाठ प्रसाद पुजारी. माझी मम्मी नाही आहे. आता आम्ही चाललो नदीवर पोहायला. आता माहित नाही तिथे पाणी आहे की नाही नदीवर पोहायला. लेट्स गो. तुम्हाला दाखवते आमची नदी आणि आमचे नेचर इकडचे नेचर तुम्हाला पण दाखवते. आता आम्ही फायनली निघालोय नदीवर जायला. बट बायका नाही येते. आम्ही माझे भाऊ बहिणी छोटी आली ती आणि मामा आम्ही चाललो आहे. बघा तर नदीवर पाणी आहे की नाही, कारण की गरमी आहे. सो नदीवर पाणी असतं की नाही माहिती काय. लेट्स गो. तुम्हाला पण दाखवते आमच्या इकडची नदी. मी पण खूप वेळानंतर जाते इथे. तर बघा आमचं तिथे घर आहे. त्या इथे जे घर आहे ना हे आमचं घर आणि हे दुसरं घर असं वरती एक आहे आणि इथे एक आहे. चलो लेट्स गो. लेट्स गो. फायनली आलोय नदीवरती. कपडे दिस इज द नदी. क्लिअर वाटते आतमध्ये माहिती नाही काय. आता पण जाऊया नदी बघायला. होणार नाहीये हे लोक पोहणार आहेत. आम्ही लोक पोहणार गाईस. मी तर पाय टाकणार आहे आतमध्ये. आई फक्त पाय टाकते. लेट्स गो नाव. माझा मामा गेलेला आहे ऑलरेडी. चलो जाएंगे मस्त नदी में. गावाला आलो आणि नदीवरती नाही आलो. कसं होणार. चलो लेट्स गो. हा रस्ता इकडे. लाजाळू माझा हात कुठे दिसत पण नाही मला. हात लावला की तो बंद होतो.
हे असं उघड आहे ना ते. आता असं चला हात लावला. गावाच्या अँटिक गोष्टी आणि नेचरने दिलेलं सगळं आहे. आता आपण जाऊया बघा किती डीप आहे पाणी. ही नदी थोडीशी घाण आहे म्हणून आता मी परत चाललोय वरती दुसऱ्या नदीच्या इथे बघायला की तिकडे पाणी आहे की नाही. अगर तिकडे पाणी नसेल तर इकडणार घरी परत. ओके लेट्स गो. आम्ही आलो आता आरवलीला मार्केटमध्ये. जी अगर काय गोष्ट हवी होती ती मार्केटमध्ये घ्यायला आलो. इकडनं पेट्रोल भरू आणि मग इकडनं घरी, कारण की नदीच नाही आहे, कारण की समर पण आला नाही अजून प्रॉपरली. मार्च चालू आहे म्हणून अजून गरमीसुद्धा चालू झाली नाही म्हणून पाणी कुठेच नाही आहे. मग आता तो जे आलो आहे घ्यायला त्या मार्केटमध्ये घेतो, इकडनं पेट्रोल भरतो आणि पेट्रोल भरणारे घरी जातो आणि मी घरी जाऊन झोपणार आहे. खरं सांगतो मला जाम झोप आले, जाम म्हणजे जाम झोप आले. Hours later. आमची फायनली 2ची ट्रिप संपलेली आहे. आता मी करते माझी पॅकिंग. जे नायक कपडे घालायचे आणि हे पण मी चेंज करणार आहे. नंतर मी हे घालणार आहे ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट. सो आता आपण पॅकिंग वगैरे करूया आणि उद्या सकाळी 4 वाजता आम्हाला निघायचं आहे. बिकॉज माझ्या मम्मीला आणि माझ्या मामीला कामाला जायचं आहे म्हणून आम्ही 4 वाजता निघणार आहे. आणि माझ्या मामाला पण कामाला जायचं म्हणजे त्याची नाईट ड्युटी आहे, मग तो घरी जाऊन झोपेल वगैरे. सो आता आपण करूया पॅकिंग. झाले, मी काल आलीसुद्धा आणि आज तो दिवस संपतोय सुद्धा. 2 दिवस कसे गेले समजलं सुद्धा नाही. सो लेट्स डू अ पॅकिंग अँड थोड्या तुम्हाला भेटते. बाय. हा ड्रेस घातलेला आहे, ही पॅन्ट आहे त्याची. पॅन्टची हालत बघा, एवढी छान ड्रेस आहे त्याची. पॅन्टची हालत बघा मी काय करून टाकले, नाचून नाचून इकडे तिकडे. लिटरली सर्व्या फ्लेअरला आहे. सो गाईस आता आमची पॅकिंग वगैरे सर्व एकदम झालेलं आहे. आता मी आराम बसलेलो आणि आज संध्याकाळी चिकन बनत आहे. सो माझं असं होतं की अगर आईने चिकन बनवलं तरच मी जेवणार, तर मी जेवणार नाही. आणि गावाला आलो आहे आणि चुलीवर जेवण नाही जेवलं म्हणजे कायच जेवलो आपण. सो माझी आजी चुलीवर माझ्यासाठी जेवण बनवते आहे खास. आणि हे बघा माझी आजी आणि ही आमची रंबा आम्हाला डबल हेल्प करायला बसलेली आहे इथे अशी. आणि त्यानंतर माझी मम्मी चिकन फ्राय करणार आहे. ते पण कशावर मम्मी? कौलावर फ्राय करणार आहे. ते पण तुम्हाला मी दाखवीन. सो स्टेट येऊन राहा. आता बघा माझ्या मम्मीने मला ऑइली केलं आहे. नंतर तुम्हाला दाखवते मी आमचं जेवण कसं होतं आणि कसं नाही. ओके गाईस, आता आमचं चिकन बनून झालेलं आहे. आता वारी ह्याची. आत्ताच मी हे धुतलंय. आता आपण हे बनवूया, तुम्हाला पण दाखवते. मी पण फर्स्ट टाइम खाणार ह्याच्यातून, पण ट्राय करूया आपण. येलो मम्मी चिमटा धुतला. चिमटा कुठे धुतला कुठे धुतला? भांडीमध्ये. दे ना माझ्या आजीने मला चिकन टेस्ट करायला दिले आणि त्यात मी हा सूप पिते, चिकन रस्सा सूप. चुलीवरचं जेवण असू शकतं. आता माझ्या मम्मीने टाकलेत ते काय म्हणतात कौलावरती चिकन फ्राय करायला, पण ते पण ट्राय करूया. ही बघा आमची रंबा. हाय बेबी, लव यू. तो काय आता माझ्या मम्मीचं झालेलं आहे पहिलं आणि दुसरं 1-2 चिकन बनवून झालेलं आहे पीसेस. तो आता आपण माझ्या मम्मीने बोलले तू एक टेस्ट रिव्ह्यू दे. सो आपण देऊया. गरम आहे. हा मला दाखव ना. वाव. येस मम्मी येस. एकदम छान कोटिंग पण एकदम छान वाटते. माझे डोळे झोमतात आहेत कारण की एकदम मस्त झालं. सॉरी व्हेजिटेरियन गाईज, आय एम रिअली सॉरी. चुलीवरचं चिकन. कोणतरी वाट बघता चिकनच्या पीसची, तर पण त्याला देऊया. आता आपण जेऊया लवकरात लवकर आणि तुम्हाला जेवल्यावर तुम्ही भेटते. ओके बाय बाय. मला तर चिकन खायचं होतं चुलीवर.
मी एक टेस्ट माझ्या मामाला पण चिकन आवडलेलं आहे एक चुलीवरचं, कारण की माझ्या मम्मीने बनवलं ना. आता माझी मामी खाते. सब लोग ने अच्छा रिव्ह्यू दिया आहे. आता मी कधी जेवते असं वाटतंय मला. सो गाईस, आता आमचं सर्व झालेलं आहे जेवण वगैरे. सो आजचा दिवस पण फायनली संपतोय. उद्या सकाळी आम्ही 4 वाजता निघणार आहे मुंबईला जायला परत. आता आम्ही निघून झोपणार. सो आजचा व्लॉग सुद्धा मी इथे एंड करते आहे. आय होप तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडेल. सो जो कोणी माझ्या चॅनलला नवीन आला असेल त्याने माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.